आणि यानंतर इतर काही जिल्ह्यांच्या बातम्या। पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या निवासस्थानी राम शिंदेंची भेट। राजेंद्र फाळके यांनी नुकताच राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा। अनेक वर्षांपासूनचे राजकीय विरोधक एकत्र आले, त्यामुळे चर्चांना उधाण। हर्षवर्धन सपकाळ यांचा दिवाळी निमित्त भेटवस्तू घेऊन जाणारा ट्रॅक्टर चिखलामध्ये फसला। ग्रामस्थांच्या मदतीने ट्रॅक्टरला चिखलातून बाहेर काढण्यामध्ये यश। सपकाळ यांच्याकडून आदिवासी भागात जाऊन दिवाळी साजरी। चिपळूणमध्ये भजनात भास्कर जाधव यांनी धरला ठेका। दिवाळी भक्तिमय वातावरणामध्ये भास्करराव जाधव यांनी केली साजरी आणि दिवाळीच्या पारंपरिक उत्सवांमध्ये भास्करराव जाधव यांचा संपूर्ण परिवार दिसला एकत्र। कोकणात दुपारनंतर मुसळधार पावसाचा अंदाज। 27 ऑक्टोबरपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता। सलग 3 दिवस कोकणात रात्री अवकाळी पावसाच्या सरी। वसईमधल्या जुचंद्र या गावामध्ये कलाकारांनी भरवलं रांगोळी प्रदर्शन। 26 ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू असणार। रांगोळी प्रदर्शनामध्ये ऑपरेशन सिंदूर, विमान दुर्घटना, एकविरा जीवदानी देवीची रांगोळी काढली। जळगावच्या पाहदीमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या तरुणाला गुलाबराव पाटलांकडून मदत। गुलाबराव पाटलांनी डॉक्टरांसोबत संपर्क साधून वैद्यकीय मदत दिली मिळव। आणि आता बातम्या शहराच्या। इंदापूरमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गजेढोल वाजवला, तर बाबेर या देवीच्या दर्शनाला गेल्यानंतर ग्रामस्थांसोबत भरणेंनी ठेकाही धरला। बाबेर देवाच्या यात्रेच्या निमित्तानं गजेढोल नृत्य स्पर्धा घेतल्या जातात। अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये मसोबा बळीराजा उत्सव साजरा। 15 फूट उंचीचा मसोबा श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरला। मसोबाची ग्रामस्थांकडून पूजा। पुण्यातल्या राजवाड किल्ल्यावरती दिवाळीनिमित्त शिवप्रेमींकडून स्वच्छता मोहिमेसह विविध कार्यक्रमांचं आयोजन। आई पद्मावती मंदिरामध्ये श्रींची पूजा आणि अभिषेक करत दिवाळी साजरी। न्यू इंडिया को बँकेच्या माजी व्यवस्थापकाला दिलासा नाहीच। कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचं प्रकरण। गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बँकेच्या माजी व्यवस्थापकाला दिलासा देण्यास मुंबईच्या किल्ला कोर्टाचा नकार। विवाहाच्या आमिषानं फसवणूक करणारी नागपूरमधील तरुणी गजाआड, तर पुण्याच्या बिब्बेवाडीतील ज्येष्ठाची 11.5 लाख रुपयांची केलेली फसवणूक। हर्षला राकेश डेंगळे असं अटक करण्यात आलेल्या तरुणीचं नाव, तर बिब्बेवाडी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात फिर्यादही दाखल।